काहीच फायनली आम्ही गावी चाललो आहे. तुम्ही बघू शकता हे ट्रॅफिक लागलेली आहे, तुम्ही बघू शकता. हे आमचे तुषार ड्रायव्हर त्यांनी आज गाडी चालवली. फायनली आम्ही नाश्ता करायला थांबलेलो आहे. हे तुषारच्या मम्मीने आम्हाला चपाती भाजी दिली आहे. स्टार्ट माझा मित्र आविष्कार त्याच्या गावी आलोय. आणि नाव का मित्र? स्वराज आम्हाला नवीन भेट आहे. नवीन आहे तो, नवीन आला ह्या गावात. आमच्या दादा लागतो, त्याची बायको आहे. दादाचा मेवना आहे तो सध्या तरी. घरजवळ होईल इकडे पण संदेरला, तर बघूया. आज ऊन खूप आहे तरी लोक उत्साहाने पालखीत चालतायत वगैरे. मित्रांनो कसं आहे, आज पालखीचा दिवस आहे, साई पालखी. आमच्या गावाचं 25 वर्ष आहे. लोक उत्साहानं उन्हात बिना चपलीचे चालतायत. कोणी चप्पल घातली, कोणी नाही घातली. बायका आहेत, पोरं आहेत, लहान आहेत, मोठे. एका गावातून दुसऱ्या गावात आलोय, पालखीचा आनंद घेत आहेत. कोण फोटो काढतंय, कोण कुठे नाचतोय. मस्त चाललंय. भेटूया नंतर, अजून दाखवतो तुम्हाला ब्लॉग मध्ये. आम्ही खूप काही आहे. आणि आमचा मित्र मेहुल दादा नाही आहे, तो पूजेला बसलाय. मग त्याची पण थोडीशी व्हिडिओ दाखवतो. आता लग्न झालं बिचारा, तो आमच्यासोबत फिरायचा आधी खूप सर्वीकडे. पण आता काय झालं, लग्न झाल्यामुळे थोडं तिला पाबंदी आली सर्व गोष्टीवर. पण बघूया, घेऊ त्याला मस्का मारू, घेऊ त्याला व्हिडिओ मध्ये घेऊ. आम्ही पण खूप कष्ट करून आलोय इकडे मुंबईवरून गावी. एका दिवसात रिटर्न होणार आहे. बघूया. तुम्ही बघू शकता भरुणामध्ये आम्ही चालत आहे आणि मागे पालखी आहे आमच्या. तुम्ही बघू शकता की खूप ऊन लागतोय तरी काही जण बिना चपली चालतायत. मी सुद्धा चाललो आहे. मी पण चालतोय बघा. म्हणू शकता बाबांनी बोलवलेलं आम्हाला, आम्ही आलोय. दरवर्षी माझा योग असतो शिर्डीला जायचं. यावर्षी नाही झालं, यावर्षी बाबांनी. बाबांच्या प्रसादाची वेळ. स्वराज आज जुलीने स्टार्टिंगच केलं खायला. गाईस आम्ही जातो धरणावर. आम्ही तुम्हाला बोललेलो ना, आम्ही त्या व्यक्तीला आणला. हे बघा, त्या व्यक्तीला आम्ही आणलं मस्का मारून कसं तरी. आम्ही जातो आता धरणावर आंघोळ करायला. चुला तव्यावर आता परतीचा प्रवास. परती जाऊया आता आम्ही गाईस परत चाललोय गावी, मुंबई मुंबईला. तर हे आता निघालो. आता बघूया आता जर परतीचा प्रवास कसा आहे. आम्हाला एक जागी थांबून जायचं आहे. तुषारचे कोण फ्रेंड आहेत तुझ्या घरी, थोडं काही तिला भेटून जायचं आहे. तर बघूया कसं होतंय कसं काय.
तुम्ही आताचं वातावरण बघू शकता. एवढं चांगलं वातावरण झालं आहे ना, एक तर खूप गार वाटतोय. गणपतीचा फील येतो, गणपतीचा. काय गणपतीला आलो असं वाटतं. एवढा चांगला एक्सपिरियन्स होते ना मे महिन्यामध्ये. असं वाटतं की गणपतीला आम्ही गावी आलोय. एवढं चांगलं वेदर आहे इकडे. तुम्ही सुद्धा बघू शकता. हे बघा, वातावरण म्हणतात काही, वातावरण यालाच म्हणतात खरं सुख. गाईज फायनली आम्ही पोचलो मुंबईला. खूप चांगला प्रवास झाला, येताना आणि जाताना दोन्ही. भेटूया लवकरच पुढच्या ब्लॉगला. बाय गाईज.